ऑपरेशन टायगरच्या चर्चेला आता वेग आला आहे आणि ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार जे आहे ते शिंदे शिवसेनेचा याला सुद्धा आता बळ मिळते आणि याच विषयावर बोलण्यासाठी ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत. खैरे साहेब, आपण बघतोय तुमचे 6 खासदार जे आहेत ते आता पक्ष सोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. नाही, ते आता 6 जण सभापती ओम बिर्लाकडे जाऊन त्याने गट स्थापन केला. हे त्याने गद्दारी केली. ज्या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना मराठवाड्यामध्ये रुजवली, त्यातले माझे 3 खासदार मराठवाड्यातले गेले. म्हणजे आता मराठवाड्यात एकही शिवसेना खासदाराने असं स्थिती येणे करवली. परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगतो, माननीय उद्धवसाहेबांनी इतका प्रचार केला आहे तिघांचा पण, आणि त्यांना निवडून आणला. आणि आज अशा पद्धतीने उद्धवसाहेबाचा सुद्धा घोर अपमानच केला त्याने. आणि बाळासाहेबांच्या शब्दाशी वचन दिलेलं त्यांनी पाळलं नाही. या लोकांनी आईवडिलांची शपथ खातात, कोणी साईबाबाची शपथ खातात, कोणी कशा शपथ खातात. माझ्या शब्दावर कसा विश्वास ठेवणार? मी तर या ठिकाणी हे सांगेल की ह्या गटाला मी सांगेल, जो गट आता आहे फुटीर गट, त्या गटाला मी सांगेल की जर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धवसाहेब जे तुम्ही झाले नाही, ज्यांनी मोठं केलं त्यांचे झाले नाही, ते यांचे कधी होणार? याला पण काही तुम्ही धोका देणार? आणि म्हणून हे सगळं प्रकार फक्त पैशाचा आहे. आणि मला संपूर्ण माहीत आहे. मला हे 1 महिन्याच्या आधीच मला माहीत झालं होतं की असं असं चाललं आहे म्हणून, आणि 6 जणं जाणार आहे म्हणून, आणि त्यांनी असं असं केलेलं आहे म्हणून, आणि असं असं नंतर मिळणार आहे. मग मी या ठिकाणी हे सांगतो की जर अशा पद्धतीने हे फाडाफोड करत असेल, म्हणजे शिंदे गट असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, फाटाफूट करून तुम्ही काय त्या ठिकाणी तुमचं बळ वाढवता का? ते बळ वाढवून फायदा नाही आहे. हे खोटं बळ आहे. हे खोटं बळ आहे. आणि किती जरी त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे आज फुटल्यानंतर शिवसैनिक चौतरण उठतो. आम्ही सगळे त्या ठिकाणी एकदम चौतरण उठलेलं आहे आणि जनता आपल्याला साथ देते. मी या ठिकाणी भुजबळांचं उदाहरण सांगेल. भुजबळ ज्यावेळेस 91ला आम्ही आमदार होतो त्यावेळेस 15 लोकांना घेऊन फुटले होते. 15 लोकांना घेऊन फुटल्यानंतरची परिस्थिती अशी वाईट होती की आम्हाला वाटलं की आता काय होणार काय की. मनोहर जोशी साहेबांचं त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेतेपद पण गेलं, मग मुंडे साहेब झाले. परंतु हे जरी झालं असेल तरी मी तुम्हाला सांगतो की आज संघर्ष केला शिवसैनिकांनी. शिवसेना प्रमुख होते त्यावेळेस, आणि उद्धवसाहेबांनी किंवा बाकी राजसाहेब पण नव्हते त्यावेळेस, आणि भाजप बरोबर होतं त्यावेळेस, आणि आम्ही परत एकदा सरकार आणलं त्यावेळेस. हे लोक सगळे पडले. भुजबळ पडले, बाळा नांदगावकरांनी पडले त्यांना. म्हणजे मी सांगतो या ठिकाणी हे जे गद्दारी ज्यांनी केली ना, ते परत पुढे कधी होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा गद्दारी आवडत नव्हती, आणि ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दारांना ते क्षमा करत नव्हत्या. आजची परिस्थिती अशी की या लोकांनी ज्या पद्धतीने केलं आहे, उद्धवसाहेबांना आईवडिलांनी शपथ खाऊन सांगितलं आम्ही तुमचेच आहे, आम्ही तुमचेच. मग कशाला काय शपथ घ्यायचं? आईवडिलांना कशाला हे दोष घ्यायचा? हा सगळा प्रकार जर पाहिलं तर हे योग्य नाही. मला दुःख झालं की माझ्या मराठवाड्यातले हे 3 जण गेलेत. आम्ही इतकं रात्रंदिवस मराठवाड्यात फिरतो, प्रत्येक गावागावात गेलेलो आहे. मोठे साहेबांच्या वेळेस गेलो, उद्धवसाहेबांच्या बरोबर गेलो, त्याच्यानंतर आदित्य साहेबांच्या बरोबर पण गेलो ना, आम्ही स्वतः अनेक वेळेस गेलो. तर त्या अशा याच्यामध्ये जर आमचे हे लोक असे फुटत असतील तर ते नाही बरोबर. दुःख झालं. बरं साहेब, आपण बघतोय तुम्ही आता पैशाचा विषय काढला, आता व्यवहार झाला असं सुद्धा तुम्हाला म्हणताय की मला माहिती आहे. वेळ प्रसंगी मला कोणी विचारलं मी सांगेल कोणी दिले पैसे. मला माहीत आहे ते कोणी दिले. मीच विचारतो. कशाला सांगू? हो द्या ना जरा यांचा, हो द्या सगळं. आधी त्यांना संजय राऊत साहेबांनी सांगितलं की काही टोकन दिलं. टोकन ते म्हटले तेवढं नाही, त्यापेक्षा थोडं जास्त आहे टोकन. आणि नंतर मग बाकीचे उरलेले पैसे नंतर ते देणार, हे मला पण माहीत आहे. परंतु मला या ठिकाणी सांगितलं कशाला यायला पैसे घ्यायचे, तुम्ही काय आयुष्यभर चालणार का ते पैसे? हो, इतकी चांगले एकनिष्ठ पण सोडून दिलं आणि तिकडे गेले. आज निष्ठा, परमेश्वरसुद्धा निष्ठेने वागणाऱ्या लोकांना परमेश्वर साथ देतो. तुम्हाला काय साथ देतील पहा, कोणत्या साथ देतील पाहून. बरं सर, पण किती ती सगळी डील झाली असा तुमचा आरोप आहे? नाही, डील झालेली आहे. डीलशिवाय कोणी जात नाही आजकाल. नाही, तो आकडा वेगळा सांगत नाही मी, परंतु तुम्हाला मी सांगतो की हे सगळीकडे त्या ठिकाणी अशा आजकाल डील व्हायला लागलं ना. हे तर खासदार आहे. हे जवळपास 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ती.
आणि म्हणून शिंदेसाहेबांकडे पैसा भरपूर आहे आणि शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे द्यावं किंवा बाकीच्यांना द्यावं. यांनाच काय लोकांना फोडून त्या ठिकाणी पक्ष मोठा करण्याचा, असं नाही काही पक्ष मोठा होत नाही. खालची परिस्थिती काय माहिती आहे ना, खालची परिस्थिती आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, माहीत पडेल त्यांना काय काय होईल तर. पण आता अशी माहिती मिळते की 19 तारखेला हे सगळे खासदार शिंदेच्या उपस्थित पक्षप्रवेश करणार आहे. खरं 19 जून 1966ला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली प्रबोधनकारजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. नाव काय पाहिजे तर प्रबोधनकारांनी सांगितलं की शिवसेना हे नाव द्या. ठीक आहे. माननीय उद्धवजी पण होते त्यावेळेस. आणि जेव्हा नारळ फोडलं, एका सैनिकाला नारळ फोडलं, ते नारळाचं पाणी उद्धवसाहेबांच्या अंगावर आलं. आणि म्हणून ही शिवसेना त्यावेळेसपासून प्रत्येक वेळेस आम्ही वर्धापन दिवस साजरा करतो. मी आजपर्यंत कधी वर्धापन दिवस सोडला नाही मुंबईतला. आणि त्या धर्तीवरच आम्ही दरवर्षी मराठवाड्यातल्या पहिल्या शिवसेना शाखेचा वर्धापन दिवस जो स्थापन झाला गुलमंडीवर आणि मराठवाड्यात संभाजीनगर शहरात, आम्ही त्या दिवशीपासून मुंबई स्टाईलच आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेतो. अनेक जणांनी अनेक वेगळे कार्यक्रम झाले आणि आमचा 41वा वर्धापन दिवस होता तो. आणि आज 60वा वर्धापन दिवस हा सगळ्यात मोठा आहे. आता हे तुम्ही शिवसेना फोडली म्हणजे काय तुम्ही ते हे झालं ते काहीच झालं नाही. काय तुम्हाला काय, ही शिवसेना फक्त उद्धवसाहेबांचीच आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे, म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाकी तुमची शिवसेना नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही कितीतरी आव्हानला की गर्दी जमा केली. कारण मागच्या वेळेस गर्दी जमा केल्यानंतर काय होतं, दारूच्या बाटल्या पडल्या आहे, कुठं काय पडलं आहे, कोणी असं नाही आम्हाला पैसे देऊन आणलं, हे सगळं तुमच्या चॅनलनी दाखवलं. इथे तसं काय नाही. इथे आमचा षण्मुखानंद हॉलमध्ये जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे होतो. थोडा सांस्कृतिक कार्यक्रम, नंतर मग साहेबांचे भाषणं, आणि मग साहेब काय आदेश देतात, काय उपदेश देतात, काय सल्ला देतात, हे त्यावेळेस असतं. आणि उद्धवसाहेब निश्चितच यावेळेस या अगोदर जे सत्ता संघर्ष झाला होता, सगळं गुवाहाटी, गोवा आणि परत CM झाले होते एकनाथ शिंदे, त्यानंतर पुन्हा शिवसेना फुटते. खरं तर मराठवाड्यात 3 खासदार होते, आता शिवसेनेत कोणीही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. नाही, आता मराठवाड्यात कोणी नसलं तरी आम्ही माझे खासदार म्हणून फिरतोच ना. आमच्यासमोर कोणीच नाही काही, हे काहीच नाही कोणी आमच्यासमोर. आम्ही जे मराठवाड्यामध्ये घुसून काम केलेलं आहे, गावागावात काम केलं आहे, मराठवाड्यातली जनता मला ओळखते ना. आम्ही नेहमी जातो. आणि असं जर असेल तर मी त्या ठिकाणी सांगतो की आपण कशाला सोडावी. हे दुःख मला पण झालं खूप, कारण हे माझे सर्व सहकारी होते, माझे सगळे सहकारी होते. परंतु आज ते गेल्यामुळे मला पण दुःख होतं की गेलं नाही पाहिजे. अशा संकट काळामध्ये तुम्ही उद्धवसाहेबांना सोडतात, ते बरोबर नाही आहे. उद्धवसाहेबांना तर साथ दिली पाहिजे. म्हणून आम्ही उद्धवसाहेबांना मजबूतपणे साथ देतो. काय हरकत नाही साहेब, तुम्ही म्हटलात ना, आज यांचा दिवस असेल तर उद्या माझा येईल. आणि बरोबर उद्या हे मागचं उदाहरण छगन भुजबळांच्या वेळेस झालं, ते सांगितलं तसंच यावेळेस होणार. जनता पण चिडलेली यांच्यावर. पैशाने सगळं राजकारण चाललं ना, पैशाने प्रामाणिकपणाचं कुठं राजकारण चाललं, लोकांना पटत नाही. अशी एक चर्चा आहे की आदित्य ठाकरेंचा वाढता हस्तक्षेप यावरून सुद्धा नाराजी आहे खासदारांमध्ये. नाही, तसं काही नाही. मी तुम्हाला एकच सांगतो, जे नेते असतात त्यांचे मुलं त्या ठिकाणी कामच करतात ते, आणि सगळीकडे असतात ते. आता भारत पवार नाही का, पाहत सगळे असतात. राहुल गांधी पाहिजे नाही का, इंदिरा गांधीचे होते त्यावेळेस, संजय गांधी पाहिजे त्यावेळेस, असं सगळ्या वेळेस होत आहे. आता भाजपमधले नाही का, भाजपमधले सगळे त्या ठिकाणी असंच चाललं आहे. आज शिंदेचे चिरंजीव खासदार आहे, ते पाहत नाही का, ते हस्तक्षेप करत नाही का, ते पण जुन्या लोकांच्या पुढे त्या ठिकाणी त्यांना आदेश देतात. ते पाहिलं, हे सगळे देतात, तसं काही नाही. ते आदित्य साहेब हक्काने करतात ते. निश्चित आपण बघतो आपसोड ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे होते, ज्यांनी या सगळ्या ऑपरेशन टायगर संदर्भात चर्चा केली. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.